नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भूगोल या विषयाचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत। बघा, कोणत्याही परीक्षेमध्ये आपल्याला सूर्यमालेवरती प्रश्न पाहायला मिळतात। त्यासाठी आपण सूर्यमाला, पृथ्वी, वारे आणि भरती ओहोटी यावर आधारित या व्हिडिओमध्ये प्रश्न घेतलेले आहेत। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा, नक्की तुमचा फायदा होईल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा MN अकॅडमी। ह्या जर व्हिडिओची तुम्हाला PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करून तुम्ही ह्या व्हिडिओची PDF मिळवू शकता। चला तर मग आपण प्रश्नाला सुरुवात करू। पहिला प्रश्न बघा, पृथ्वीचा गाभा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? ऑप्शन काय आहेत बघा, सियाल, सायमा, निफे आणि शिलावरण। यापैकी पृथ्वीचा गाभा कोणत्या नावाने ओळखला जातो? तर निफे या नावाने ओळखताना आपल्याला पाहायला मिळतो। पृथ्वीच्या गाभ्यामध्ये निकेल म्हणजेच Ni आणि फेरस लोह म्हणजेच Fe चे प्रमाण सर्वाधिक असलेला आपल्याला सांगता येते। म्हणून या भागाला निफे म्हणजेच Ni + Fe असे सुद्धा म्हटलं जातं। हा भाग पृथ्वीच्या सर्वात खोलवर असून तो उष्ण द्रवरूप आहे। बघा, सर्वात खोलवर म्हणजे किती खोली असेल त्याची? तर 2900 किलोमीटर इतकी आपल्याला खोली सांगता येते। बघा, निकेल + Fe फेरस मिळून काय बनलेला आहे? तर निफे म्हणजेच ऑप्शन क्रमांक आपल्याला 3 या प्रश्नाचं उत्तर योग्य सांगता येईल। पुढचा प्रश्न बघा, सूर्याच्या मदतीने करता येते असे कालगणनेचे एकक कोणते आहे? बघा, ऑप्शन शुक्ल पक्ष, पंधरवाडा, वर्ष, चंद्रमास। यापैकी सूर्याच्या मदतीने करता येते असे कालगणनेचे एकक आपल्याला वर्ष सांगता येते, ऑप्शन क्रमांक 3। या कालगणनेला ज्युलियन कॅलेंडर म्हणतात। ऋतू हे सूर्याच्या प्रभावाने बदलतात, त्यामुळे वर्ष हे सूर्यावर आधारित असलेला आपल्याला सांगता येते। एक सौर वर्ष म्हणजे किती? बघा, तर 365 दिवस 5 तास 48 मिनिटे म्हणजेच आपल्याला एक सौर वर्ष असं सांगता येते। बघा, आता भारतीय सौर कालगणना कधीपासून सुरू झाली? तर 1957 पासून सुरू झालेली आपल्याला सांगता येते। त्यामुळे 1957 तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न, ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? हरित क्रांती, दुग्ध क्रांती, वातावरणातील बदल आणि वनक्रांती। यापैकी ग्रीन हाऊस इफेक्ट हे वातावरणातील बदल यांच्याशी संबंधित असलेलं सांगता येते। त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येईल। आता पृथ्वीच्या वातावरणात घातक वायूचे प्रमाण वाढल्याने तापमान काय होते? तर वाढते। यालाच हरित ग्रह परिणाम म्हणतात। बघा, पृथ्वीच्या वातावरणात घातक वायूचे प्रमाण वाढल्यास तापमान वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं। यालाच काय म्हणतात? तर हरितगृह परिणाम सुद्धा म्हटलं जातं। महत्त्वाचे वायू बघा, कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि पाण्याची वाफ यामध्ये आपल्याला महत्त्वाचे वायू असलेलं सांगता येते। बघा, हरित क्रांती अन्नाशी संबंधित असलेलं आपल्याला सांगता येते, तर ग्रीन हाऊस तापमानाशी संबंधित असलेलं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हरित क्रांती अन्नाशी संबंधित आणि ग्रीन हाऊस तापमानाशी संबंधित असं तुम्ही लक्षात ठेवू शकता। पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे। इनसॅट, चंद्र, जीसॅट आणि SLB यापैकी ऑप्शन काय योग्य असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच चंद्र या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं। बघा, चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे। चंद्र काय आहे? पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह असलेला आपल्याला चंद्र सांगता येते। बाकीचे मानव निर्मिती आहेत। बघा, बाकीचे आपल्याला मानव निर्मित असलेले सांगता येतात। आणि गॅनिमीड हा सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह असलेला आपल्याला सांगता येते। कोणता? गॅनिमीड हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे। शनी ग्रहाला सर्वात जास्त उपग्रह असतात। बघा, शनी ग्रहाला सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह कोणता आहे? तर शनी आहे। चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा किती मिनिटांनी उशिरा उगवतो? तर 50 मिनिटांनी आपल्याला उशिरा उगवताना पाहायला मिळतो आदल्या दिवसापेक्षा। पुढचा प्रश्न बघा, खारे वारे केव्हा वाहतात?
फक्त रात्री, फक्त दिवसा, पहाटे का पावसाळ्यात? यापैकी खारे वारे केव्हा वाहतात? तर आपल्याला ऑप्शन 2 सांगता येते. फक्त दिवसा आपल्याला खारे वारे पाहताना मिळतात. बघा आता दिवसा जमीन लवकर तापते, त्यामुळे जमिनीवर हवेचा काय होते तर दाब कमी होते, त्यामुळे आपल्याला दिवसा खारे वारे वाहताना पाहायला मिळतात. समुद्राचे पाणी उशिरा तापते, त्यामुळे तिथे जास्त दाब असतो. वारे जास्त दबावाकडून म्हणजे समुद्राकडून जमिनीकडे वाहताना आपल्याला पाहायला मिळतात. बघा खारे वारे समुद्राकडून जमिनीकडे दिवसा आणि मतलई वारे जमिनीकडून समुद्राकडे रात्री आपल्याला सांगता येतात. त्यामुळे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर फक्त दिवसा सांगता येईल. पुढचा प्रश्न, खग्रास सूर्यग्रहण जास्तीत जास्त किती वेळ चालते? 107 मिनिट, 7 मिनिटे 20 सेकंद, 4 तास आणि 12 तास. यापैकी ऑप्शन काय योग्य असणार आहे? तर 7 मिनिटे 20 सेकंद इतकं आपल्याला सांगता येते. या प्रश्नाचं उत्तर 2 असणार आहे. सूर्यग्रहण नेहमी कधी असतं तर अमावस्येला आपल्याला सूर्यग्रहण नेहमी असलेलं पाहायला मिळतं. खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? तर 440 सेकंद म्हणजे 7 मिनिटे 20 सेकंदा इतका असलेला आपल्याला सांगता येते. सूर्यग्रहणाची वेळ मिनिटात असते, तर चंद्रग्रहणाची वेळ काय असते तर तासात असते. सूर्यग्रहणाची वेळ आपल्याला जर विचारलं तर मिनिटात असते आणि चंद्रग्रहणाची वेळ कशी असते तर तासात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढे चला बघा, खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? 105 मिनिटे, 106 मिनिट, 107 मिनिट आणि 108 मिनिट. यापैकी ऑप्शन काय योग्य असणार आहे? तर 107 मिनिट म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येईल. बघा खग्रास चंद्रग्रहणात पृथ्वीच्या सावलीने चंद्र पूर्णपणे काय केला जातो? झाकला जातो. हा कालावधी 1 तास 47 मिनिटे म्हणजेच 107 मिनिटे आपल्याला सांगता येतो. खग्रास चंद्रग्रहणाच्या चंद्राला ब्लड मून सुद्धा म्हटलं जातं. बघा ब्लड मून म्हणून कोणास ओळखलं जातं किंवा कोणास म्हटलं जातं तर खग्रास चंद्रग्रहणाच्या चंद्राला ब्लड मून सुद्धा म्हणून ओळखलं जातं. पुढचा प्रश्न, पर्वतीय वारे केव्हा वाहतात? बघा दिवसा, सूर्यास्तानंतर, रात्री, दुपारी का पावसाळ्यात? तर पर्वतीय वारे वाहण्याचा आपल्याला म्हणजे कधी वाहतात असा प्रश्न आलेला आहे. तर सूर्यास्तानंतर म्हणजेच रात्री आपल्याला पर्वतीय वारे वाहताना पाहायला मिळतात. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येईल. बघा रात्री पर्वत शिखरे लवकर थंड होतात. वारे पर्वताच्या शिखराकडून दरीकडे वाहताना आपल्याला पाहायला मिळतात. या उलट दरीचे वारे दिवसा वाहतात दरीकडून पर्वताकडे. बघा दरीतील वारे दिवसा वाहतात आणि पर्वतीय वारे आपल्याला रात्री वाहताना पाहायला मिळतात. हे लक्षात ठेवायचं आहे की दरीतील वारे कधी वाहतात आणि पर्वतीय वारे कधी वाहतात. तर दरीतील वारे दिवसा आणि पर्वतीय वारे रात्री. पुढचा प्रश्न, उधाणाची भरती कधी येते? फक्त अमावस्येला, फक्त पौर्णिमेला, अष्टमीला आणि अमावस्या व पौर्णिमेला. यापैकी उधाणाची भरती आपल्याला कधी आलेली पाहायला मिळते? तर अमावस्येला आणि पौर्णिमेला म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येईल. बघा या दिवशी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत असलेला आपल्याला पाहायला मिळतं. तर डायग्राम मध्ये पण दाखवलेलं आहे की सूर्य, चंद्र आणि पृथ्वी काय आहेत तर एका लाईन मध्ये, एका सरळ रेषेमध्ये असलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं. त्यामुळे तिघांचे आकर्षण बल वाढते आणि उधाणांची मोठी भरती येते असं आपल्याला म्हणता येईल. अष्टमीला चंद्र, सूर्य काटकोनात असतात म्हणून भागांची कमी भरती असलेलं आपल्याला सांगता येते. बघा सरळ रेषा म्हणजे उधाणाची भरती आणि काटकोन रेषा म्हणजे भागांची भरती असं आपल्याला म्हणता येईल. पुढचा प्रश्न बघा, चंद्रग्रहण होण्यासाठी ग्रहाचा कोणता क्रम बरोबर आहे? बघा सूर्य, पृथ्वी, चंद्र, सूर्य, चंद्र, पृथ्वी, चंद्र, सूर्य, पृथ्वी आणि पृथ्वी, सूर्य, चंद्र. यापैकी योग्य क्रम काय असणार आहे? तर सूर्य, चंद्र, पृथ्वी म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येईल. बघा जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते
तेव्हा पृथ्वीची सावली काय होते तर चंद्रावर पडलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे चंद्र झाकला जातो आणि चंद्रग्रहण होते हे फक्त पौर्णिमेलाच घडते. बघा, हे पण लक्षात ठेवायचं आहे की हे कधी घडते तर हे फक्त आपल्याला पौर्णिमेला घडलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे सन अर्थ मून म्हणलं तर चंद्रग्रहण सांगता येतं आणि सन मून अर्थ म्हणजे सूर्यग्रहण असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आजचे हे प्रश्न आपले इथंच संपलेले आहेत. प्रश्न कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. थँक्यू सो मच.